आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राज्यातील शेतीच्या नुकसानीवर चर्चा होईल। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचं सरकारनं आश्वासन दिलं। बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात काय घोषणा होणार याकडे लक्ष असेल। पाऊस थांबला मात्र धरणातील विसर्गामुळे पूरस्थिती कायम। अनेक जिल्ह्यात अद्यापही लाखो लोकांचं स्थलांतर झालेलं आहे। जनजीवन पूर्णतः विस्कळीत। नुकसान भरपाईचा अर्ज करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। शेतकऱ्यांना केवायसीच्या अडचणींचा सामना करावा लागतोय। एकीकडे पाऊस, दुसरीकडे तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भात आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे। नंदकिशोर, मंत्रिमंडळाची बैठक पार पडते। काही महत्त्वाचा निर्णय, काही महत्त्वाची घोषणा शेतकऱ्यांच्या अनुषंगाने होणं अपेक्षित आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेली आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। हे सगळं सावरायचं का मग तांत्रिक अडचणींचा सामना करायचा, हाही प्रश्न महत्त्वाचा असणार आहे। नक्कीच विक्रांत, जर पाहायला गेलं तर अजूनही ज्या ठिकाणी पूर आलेला होता मराठवाडा, सोलापूर या संपूर्ण भागाच्या ज्या दुःखाच्या वेदना आहेत त्या कुठेतरी संपलेल्या नाही। अजून सुद्धा पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी चिखल झालेला आहे शेतीमध्ये ते साफ करताना शेतकऱ्यांचे नाके नऊ येत आहेत। त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला जी मदत घोषित होईल त्यासाठी जर पाहायला गेलं तर ज्या तांत्रिक अडचणी आहेत, ज्या केवायसी असू दे किंवा ऑनलाईन अर्ज करत असताना ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्यांना कुठेतरी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, आज मंत्रिमंडळाची बैठक आहे। आज मंत्रिमंडळात कुठला ठोस भूमिका घेतली जाते का, कुठली घोषणा केली जाते का, याकडे आपले लक्ष असणारच आहे। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर मागच्या कॅबिनेटमध्ये, मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते की संपूर्ण मंत्र्यांनी बांधावरती जाऊन सखोल जी परिस्थिती आहे त्याचा आढावा घ्यावा आणि तो आढावा जो आहे तो आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर दिवाळी आहे, दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होते का, की त्या अगोदर तांत्रिक गोष्टी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सहन कराव्या लागतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज मंत्रिमंडळाची बैठक आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे संपूर्णच राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। नेमकी काय मदत मिळते, भरीव मदत मिळते का, आणि जी मदत मिळते ती दीपावलीच्या आधी मिळते का, कोणती किंवा त्या जी मदत मिळते त्या मदतीला कुठेतरी जे तांत्रिक गोष्टी आहेत, केवायसी असू दे किंवा इतर सर्व ज्या गोष्टी असतात तांत्रिक अर्ज करत असताना त्या तांत्रिक गोष्टी अडचणीत, त्या तांत्रिक गोष्टींना शेतकऱ्यांना अडचणीत जावं लागणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजची मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा महत्त्वाचं आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय होतं, ही घोषणा कधीपर्यंत लागू करा, म्हणजे दिवाळीच्या अगोदर ही घोषणा मिळेल का, हे सुद्धा मुख्यमंत्री सांगतील। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांचं लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, खरं नंदकिशोर, तुमचंही लक्ष असू द्या या सगळ्या घडामोडींकडे। वेळोवेळी आपण जनतेपर्यंत हे सगळं पोहोचवत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।